हिंदी दिनाचं औचित्य साधून रविकांत पाटील युवा मंच आणि ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं सोलापुरातील विविध शाळांमधील शिक्षक शिक्षिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। बलिदान चौकातील सिद्धेश्वर वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात गुरुजन वर्गांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। नागेश खमितकर, ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भतगुणकी, रविकांत पाटील युवा मंचचे संस्थापक जयराज नागणसुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला। मार्गदर्शनपर भाषणात नागेश खमितकर यांनी हिंदी भाषेचं महत्त्व आणि राष्ट्रीय एकात्मता याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं। रूप में अपनाने की कोशिश की, वह घोषणा की गई, लेकिन अभी भी वह राष्ट्रभाषा नहीं बन पाई है। यह थोड़ी सी दुख की बात है। दक्षिण भारतीय लोग इसका विरोध कर रहे थे और इसकी वजह से उत्तर भारत में बहुत सारे लोग हिंदी बोलते हैं। शोलापुर में भी बहुत बार मैं देखता हूँ विद्यार्थी हिंदी में बातचीत नहीं करते हैं। जब भी मैं स्कूल में गया बच्चों के सामने यही बात मैंने दोहराई, आप ज्यादा से ज्यादा भाषाएं आत्मसात कीजिए। संपूर्ण राष्ट्र एकसंध राहण्यासाठी हिंदी भाषा महत्वपूर्ण योगदान देते असं मनोगत काशीनाथ भतगुणकी यांनी व्यक्त केलं। हम अपेक्षा करते हैं, कामना करते हैं सभी हमारे हिंदी शिक्षक भाइयों को राष्ट्रीय एकात्मता बनाए रखने में, राष्ट्रीय ऐक्य जिसे हम बोलते हैं, आप जो प्रयास कर रहे हैं इस प्रयास को हम आपको आभारी रहने के लिए एक छोटा सा प्रयास करते हैं। रविकांत पाटिल विचार मंच पिछले 5-6 साल से युवाओं को प्रेरित करने के लिए कुछ उपक्रम आपके मार्गदर्शन से ले रही है। ड्रीम फाउंडेशन जो अब्दुल कलाम का सपना 2020 का भारत प्रत्यक्ष रूप से साकार कर। कार्यक्रमाचे संयोजक जयराज नागणसुरे यांनीही आपले विचार मांडले। हिंदी भाषेचा अधिक प्रचार आणि प्रसार होण्यासाठी हिंदी शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं। ह्या प्रांताचा मी त्या प्रांताचा, ह्या गोष्टीमुळे आपण भारतीय आहोत हे सर्व विसरले, तर तो विसर जो पडलेला आहे तो विसर पडू नये आणि प्रत्येक नागरिकांमध्ये हिंदी भाषेचं प्रेम वाढावं हा हेतू मनात ठेवून, राष्ट्रभावना वाढावी हा हेतू मनात ठेवून आम्ही हा कार्यक्रमाचं नियोजन केलंय। तर भतगुणकी सरांनी आम्ही दोघांनी मिळून हा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। या कार्यक्रमात विविध शाळांमधील एकूण 21 शिक्षक आणि शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला। शशिकला सुतार, नसीमा पटेल, मोनाली संगवे, सपना पांगळ, श्रीशैल पाटील, प्रदीप गायकवाड, सुनीता घनवाटे आदींचा यामध्ये समावेश होता। सत्कारादाखल बोलताना पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षिकांनी ड्रीम फाउंडेशन आणि रविकांत पाटील युवा मंचचे आभार मानले। या प्रसंगी राजू हावशेट्टी, आनंद तालिकोटी, राजू आलुरे, विनोद पाटील, उमा निंबर्गी, अप्पू निरगुडे, दिनेश पंडित, पप्पू हिंदोळे आदींची उपस्थिती होती। समारंभाच्या यशस्वीतेसाठी राम क्षीरसागर, अमर राऊत, शिवानंद सावळगी, अमोल गवसणे, उमेश होनराव, राजू बिराजदार, मल्लीनाथ मगरुम खाने, राम शेंडे आदींनी परिश्रम घेतले।